रोख ठोक बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। कासारी येथील एका अल्पवयीन मुलीची आत्महत्या नसून घातपात केल्याचा नातेवाईकांचा आरोप। आरोपीला अटक न केल्यास मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच्या भूमिकेवर नातेवाईक ठाम। केज तालुक्यातील कासारी येथील एका अल्पवयीन मुलीची आत्महत्या नसून घातपात केला असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे। जर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक न केल्यास मृतदेह ताब्यात घेणार नाहीत अशी ठाम भूमिका पीडितेच्या नातेवाईकांनी घेतली आहे। आणि याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी दुपारच्या वेळेला पीडिता ही घरातून निघून गेली होती। नातेवाईकांनी गावात आणि परिसरात आणि इतर नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही, म्हणून दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी धारूर पोलीस ठाणे येथे पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हे रजिस्टर नंबर 127/2026 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता BNS 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच गावातील रोहित श्रीकृष्ण सानप हा त्याच्या घरी मिळून आला नाही। श्रीकृष्ण सानप यांनीच पीडितेला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून घेऊन गेला आहे असा पीडितेच्या आईसह नातेवाईकांचा संशय आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात फिर्याद दिली असे सदरील फिर्यादीत पीडितेच्या आईने म्हटले होते। रविवार रोजी गावातील शेतातील विहिरीत पीडितेचा मृतदेह सापडला। कासारी येथील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने कासारी गावात दुःखाचं सावट पसरलं असून विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करून पीडितेचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला। परंतु नातेवाईकांनी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली असता तशी व्यवस्था त्या ठिकाणी नसल्यामुळे आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवण्यात आला। सदर घटनेचा पुढील तपास धारूर पोलीस हे करत आहेत। आणि यावेळी माध्यमांशी बोलताना पीडितेच्या आईसह नातेवाईकांनी म्हटलं आहे की आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नसून तिचा घातपात करण्यात आलेला आहे। तात्काळ आरोपीला अटक करण्यात यावी। जर आरोपीला अटक केली नाही तर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी नातेवाईकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सदर घटनेची सत्यता काय आहे याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे। एकच म्हणणं आहे, माझ्या मुलीचा घातपात झालेला आहे। जे आरोपी आहेत यांना तात्काळ अटक करण्यात यावा हीच माझी विनंती आणि मला न्याय मिळावा। जर त्यांना अटक नाही झाली तर मी बॉडी ताब्यात घेणार नाही। बॉडी ताब्यात घेणार नाही। ती माणसं अटकच झाली पाहिजे। पुरवणी यादीमध्ये आम्ही काही नाव दिले, ती पण माणसं अटकच झाली पाहिजे तरच बॉडी आणि त्यांना साथीदार जे आहेत त्याच्यात नाव आम्ही नमूद केलेले आहेत, त्यांना शिक्षाच झाली पाहिजे, अटकच झाली पाहिजे, त्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यातच घेणार नाही। आता धारूर ग्रामीण रुग्णालयाच्या इथे हे ॲम्ब्युलन्समध्ये आपल्या मुलीचा मृतदेह आहे, नेमका ही गाडी कुठं घेऊन तुम्ही जाणार आहेत मृतदेहाची? सर, हे काय आहे की आम्ही या PM साठी आम्ही अंबाजोगाईला घेऊन चाललो। अंडर CCTV PM व्हायला पाहिजे आणि त्याचं हिस्टोपॅथ पाठवून त्याचा योग्य ते रिपोर्टच मिळायला पाहिजे सर। जो अन्याय झालाय त्याला न्याय मिळाला पाहिजे सर, माझं हेच म्हणणं आहे। काय सांगाल, आज आपल्या पुतणीची आत्महत्या झाली की घातपात झाला, काय सांगाल आज आपण याविषयी? सर, हा घातपात म्हणता येईल, कारण काय झालं होतं की गेल्या मार्चमध्ये 5 तारखेला आमचे चुलते आणि भाऊजाई यांनी धारूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यायचा प्रयत्न केला, पण धारूर पोलीस स्टेशननं काही तक्रार घेतली नाही। त्याच्यानंतर केजला गेले DSP ऑफिसला, पण तिथं पण तक्रार घेतली नाही। ते म्हणले की तुम्ही कोल्हापूरला जा आणि तुमचं जे प्रकरण जिथून मिसिंगची कंप्लेंट केली होती तर तुम्ही तिथं जाऊन तक्रार करा। त्याच्यानंतर कोल्हापूरला गेले, कोल्हापूरला पण ही तक्रार घेतली नाही। ते म्हणजे की तुमचे जिथं स्थानिक पातळी आहे, तुम्हाला जे पोलीस स्टेशन आहे तुम्ही त्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या। आणि ही तक्रार गेल्या मार्चमध्ये 5 तारखेला जर घेतली असते तर ती आज ही मुलगी मेली नसती, आमचं एवढं सांगणं सर। आणि हे सगळं आमचं त्याचं काही तुमच्याकडे अर्ज वगैरे अर्ज आहे ना सर? आमच्याकडे हा अर्ज आहे, तुम्ही या कॅमेऱ्याच्या आमच्या समोर दाखवू शकता? हा अर्ज आहे, हा अर्ज आम्ही दाखल केला होता, परंतु इथं काही त्याची नोंद करून घेतली नाही। ते म्हणे की तुम्ही कोल्हापूरला जा। तो अर्ज कोणाच्या नावे दिलता तुम्ही? स्वतः मुलीच्या
सिग्नेचर मुलीची सही करून आहे स्वतः मुलीनं हे सगळं प्रकरण लिहायला त्याच्यावर लावलं तिची होतं. स्वाक्षरी आहे का तिचं स्वाक्षरी आहे ना सर ही सही आहे. ही हस्ताक्षर मध्ये तिची सही आहे. तुम्हाला पोलीस आम्ही स्टेशन हे किंवा वारंवार- धारूर यांच्याकडून काय सांगण्यात आलं? मग ते म्हणणे की तुम्ही इथं नाही, तुम्ही काय करा की तुम्ही पहिली जिथं कंप्लेंट केली होती ती जी तिथून तिला उचलून नेलं होतं, तुम्ही तिथं जाऊन कंप्लेंट करा, इथं कंप्लेंट करायची गरज नाही, आम्ही इथं घेत नाही असं म्हणून त्यांनी कोल्हापूरला पाठवण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोल्हापूरला पण गेलो, पण कोल्हापूरला पण ते म्हणणे की तुमची जिथं सुरुवातीला म्हणजे तुम्ही तुमचे जे गाव आहे तर तिथं तुम्ही कंप्लेंट करा असं त्यांनी सांगितलं. बरं, नेमकं तुम्ही आता आरोप केला पोलीस प्रशासनावर की दिनांक 5 मार्च 2026 रोजी तुम्ही धारूर पोलीस स्टेशन येथे सर- मुलीला घेऊन तक्रार देण्यासाठी गेलात. नेमका तो प्रकार काय घडला होता म्हणून तुम्ही कुणाच्या विरोधात नाही, तक्रार सर, देण्यासाठी काय झालं गेलेला होता? होतं की आमच्या गावातली आता ते जे अर्जावर आम्ही पूर्ण नमूद केलेलं आहे, गावातला जो मुलगा आहे सानप म्हणून, कृष्णा सानप म्हणून, तर त्यानं रोहित कृष्णा सानप, तर त्यानं काय केलं होतं की 2 महिने मुलीला घेऊन तो कुठं राहिला आम्हाला काही कल्पना नव्हती आणि त्याने किडनॅप करून घेऊन गेला आणि 2 महिने त्यानं म्हणजे शारीरिक शोषण करून तिला म्हणजे आमिष दाखवून अशा प्रकारे तिचं लैंगिक शोषण करून आणि हे प्रकरण ती ज्यावेळेस आली होती कोल्हापूर पोलीस स्टेशनला त्यावेळेस हिनं स्वतः ही कंप्लेंट द्यायचा विचार केला, परंतु धारूरवाल्यांनी घेतली नाही, केसमध्ये पण घेतली नाही आणि कोल्हापूरला पण घेतली नाही. तुम्हाला जर असं ही जर म्हणायचं का? कंप्लेंट जर समजा घेतली असती तर आज ही मुलगी गेली नसती, मेली नसती. आमचं म्हणण्याचं काय की हे जे आरोपी आहेत, जे अर्ज दाखल केलेले आहेत आम्ही याच्यावर पूर्ण आम्ही नमूद केलेलं आहे सर. तर हे जेवढे बी आरोपी असतील ते हे सगळ्यात पहिले ह्यांना अटक व्हायला पाहिजे, आमचं एवढं सांगणं आहे प्रशासनाला. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सदरील घटना ही सुनियोजित कट आहे आणि मुलीने आत्महत्या केली नसून हा घातपात आहे? 100% सर. तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून पोलीस Yes, yes. प्रशासनाला काय आव्हान करणार? नाही सर, काय माहिती आहे का, हे जर सुरुवातीला घडलं असतं, हे जर तक्रार घेतली असती तर ही गोष्ट घडली नसती. प्रशासनानं थोडंसं गंभीर स्वरूपामध्ये ह्याची दखल घेतली जर असती तर ही घटना घडली नसती. आमचा आरोप आहे प्रशासनाला की त्यांनी आता तरी कमीत कमी आता तरी व ते जे कोणी आरोपी आहेत तर त्यांना ते अटक करायला पाहिजे. नेमकं बाबा आपण धारूर पोलीस स्टेशनला 5 मार्च रोजी गेलेलं असताना त्या दिवशी नेमकं कोणत्या अधिकाऱ्यांना आपण भेटलो होतो ही तक्रार देण्याकरता? एक घोडे म्हणून अधिकारी आहे, घोडे सर म्हणून एक आहे, DSP कडे गेलो केसला. DSPने गेली म्हणजे तुम्ही कोल्हापूरला जा, धारूर पोलीस स्टेशनला घोले आणि दुसऱ्याने काय त्यांची नावं लक्षात राहत नाही, तो घोले एक माहिती ती येतात, ती म्हणली तुम्ही कोल्हापूरला जा. म्हणजे असं म्हणल्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला ती म्हणली तुमच्या सर हदीमध्येच हे करा आणि काही पुढे जर हे आम्ही तुमच्यात पहिली केस टाकलेली आहे, ते केसवर तुम्ही हे करा, पुरवणी यादी घ्या आमची. ती म्हणली याच्या पुढं काय झालं तर आम्ही जबाबदार आहे. कोण म्हणलं जबाबदार आहेत म्हणून? करवीर पोलीस स्टेशन म्हणून. याच्या पुढं काही झालं तर आम्ही आहेत ना, जातो मी माघारी. त्यांनी पण घेतली नाही. ताई, असं झालं. आपल्या मुलीचं ही आत्महत्या आहे की घातपात आहे, नेमकं आपल्याला काय म्हणायचं? घातपातच. माझ्या मुलीचा घातपातच केलेला. नेमकं संशय आपला कुणावर बळकटत आहे? ती अर्ज लिहिली आहे कृष्ण ना. सानप अर्जामध्ये आम्ही नावं नमूद केलेले आहे. आमचा ज्याच्यावर म्हणजे 100% संशय आहे हो, 100% त्यांचे नाव आम्ही नमूद केलेले आहे. माझं एकच म्हणणं आहे, माझा नवरा वारून 7 वर्ष झाले, आमच्या मागं माणूस कुणीच नाही, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे. ही लोक बॉडी न्यायच्या आधी अटक झाली पाहिजे. आम्ही ज्याचं नाव दिलं पुरवणी यादीमध्ये काही नाव घातलं जेवढे त्या अर्जामध्ये नाव अर्जामध्ये आहे पुन्हा तेवढे काही नाव अगोदर घातलं अटक झाली. ते बी अटक झाली पाहिजे, नाही आम्ही ती बॉडी नेणार नाही. आता हा मुलीचा मृतदेह नेमका कुणाला समजून आला आणि हे कसा तो शोध लागला याचा? ते गावातली काही मंडळी जी गावातली होती शेळ्या चारणारे ते शेळ्या चारणारे किंवा शेतामध्ये काम करणारे त्यांच्या थ्रू ते हा, कॉन्टॅक्ट झाले. त्यांच्या आमच्या पुढं. गावचे जे सरपंच आहेत उत्तम डोईफुडे, तर त्यांना संपर्क साधला गेला की ते म्हणले की त्यांना वैद्य एक फोन बॉडी आला पडलेली आहे आणि त्याचं रंगरूप अंगावरचा ड्रेस वगैरे आणि ऑलरेडी 2 दिवसापूर्वी धारूर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेलीच होती हा, परवा की दिली. यांनी परत तेच काम केलेलं म्हणून. हा. धारूर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली असतात मग ते आम्हाला ते सरपंचांना काल फोन आला. पंचनामा येऊन गेला. हा, पंचनामा वगैरे काल झाला होता. आज सकाळी फोन आला त्यांचा, एक 12च्या सुमारास फोन आला. ते म्हणले अशा असं आहे तर बॉडी पडलेली आहे विहिरीमध्ये, तर मग
सगळ्यांनी त्या विहिरीकडे धाव घेतली. नेमकी ही बॉडी कुठं आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला आढळून आली? कासारी गावामध्ये शेतामध्ये गावाच्या बाजूलाच आहे. गावाच्या बाजूला. हो. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.